खामगाव विधानसभा मतदारसंघाचे बहुजन आघाडीचे उमेदवार देवराळ हिवराळे यांच्या प्रचारार्थ आज प्रकाश आंबेडकर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे सभा आहे। त्या निमित्तानं आज बाळासाहेब आंबेडकर हे गोसे महाविद्यालयाच्या रांगणावर हेलिकॉप्टरने आले असता स्थिर पाहणी पथकाकडून त्यांच्या जवळ असलेल्या बॅगांची पाहणी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे। अशातच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार मनोज डोंगरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। विधानसभेच्या विकासासाठी आपण अनेकदा आंदोलन सुद्धा केली, त्यामुळे या विधानसभेचा विकास व्हावा यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा आहे आणि लोकांनी मला जिंकून देणार असा विश्वास यावेळी अपक्ष उमेदवार मनोज डोंगरे यांनी व्यक्त केला। वोटर बहनों और भाइयों, जागो और अपने वोट का सदुपयोग करो। आने वाली 20 तारीख को ईवीएम मशीन का 12 नंबर वाला मनोज युवराज डोंगरे को हेलो हाँ जागो 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 वोटर। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या सभा होणार असल्याची माहिती महायुतीचे दापोलीचे उमेदवार योगेश कदम यांनी यावेळी दिली। 12 तारखेला सन्माननीय शिंदे साहेबांचा कोकणचा दौरा आहे। 12 वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे। 2 वाजता गुहागर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे। 4 वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग त्या मला वाटतं संध्याकाळी त्यानंतर सावंतवाडीमध्ये ते सन्माननीय शिंदे साहेबांचे माहितीचे मेळावे आहेत। आणि दापोली मतदारसंघामधल्या मेळाव्याला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब तर आहेतच, सन्माननीय रामदासभाई आहेत, सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आहेत आणि प्रयत्न चालले आहेत की रवींद्र चव्हाण देखील यावेत, परंतु त्यांचा ऑलरेडी बिझी शेड्यूल आहे। परंतु महायुती म्हणून ह्या सभा या सन्माननीय शिंदे साहेब येत्या 16 तारखेला कोकणामध्ये घेणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा क्षेत्र हा महत्त्वाचा विधानसभा क्षेत्र असून यामधून महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार विजय रहांगडाले हे विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले असून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील 240 गाव व 1 नगर परिषद आणि नगरपंचायत येथील नागरिकांना प्रत्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भेटून सध्या त्यांनी आपला प्रचार जोमाने सुरू केलाय।
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी आणि आमचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही लोकांपर्यंत मतदाता बंधू आणि भगिनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चितच आम्ही प्रत्येक गावापर्यंत जवळजवळ 240 गावं ग्रामीण, एक नगर परिषद आणि एक नगरपंचायत तिरोळा आणि गोरेगाव हे माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतात. आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सर्व लोकांच्या घरापर्यंत डोअर टू डोअर प्रचार करत आहेत. महिला भगिनी आपण बघतात मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी इथेही उपस्थित आहेत आणि महिला भगिनींना विश्वास आहे की महायुती सरकारच आल्यावर महायुतीच्या माध्यमातूनच जी योजना लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याचा लाभ ह्या महिला भगिनींना मिळू शकतो. आज जरी 1500 मिळत असतील पर जेव्हा आमची सरकार पुन्हा येणार आहे त्यानंतर 2100 रुपये मिळणार आहेत असा आशावादही आहे महिलांमध्ये आणि विश्वाससुद्धा आहे. खोटं बोलण्याची हद्द असते. त्यांच्या घरीच आमदार आणि खासदार राहिले आहे, त्यांनी आतापर्यंत का दिलं नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि खोटं बोलून लोकांना भ्रमित करण्याचा हा काम आहे की मी असा करेन तसा करेन. आता का करता हा सांगा ना, विषय हा आहे. आता तुम्ही काय करता त्याच प्रकारे ज्या प्रकारे आमची लाडकी बहीण योजना सुरू आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार आहोत, STचा प्रवास मोफत करणार आहोत. पण जिथं जिथं काँग्रेस शासित राज्य आहेत तिथं त्यांनी एकही योजना कार्यान्वित आतापर्यंत केली नाही. लोकांना भ्रमित करण्याचं काम फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत आहे. आपल्या प्रचारासाठी मोठे नेते कोण घेणार आहेत? माझ्या प्रचारासाठी आमचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी हे 18 तारखेला तिरोड्याला सईद मिश्राच्या प्रांगणावर सकाळी 11 वाजता येणार आहेत. त्यांच्यासोबत प्रफुल्लभाई पटेल साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुद्धा राहणार आहेत. येवला लासलगाव मतदारसंघाच्या पुढील 5 वर्षांच्या विकासाचं विजन मांडणाऱ्या वचननाम्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केलं. गेल्या 20 वर्षात येवला लासलगाव कायापालट झाला असून यापुढील काळात विकास पर्वाला आणखी गती येणार असल्याचं ठाम विश्वास यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मोठी रक्कम जप्त झाली आहे. रोकड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 1,35,00,000 रुपयांची रक्कम जप्त केली आहे.